आपण आपलं नवीन चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे इन्व्हर्स स्पेस. ओके, तर आपण काल इनर प्रोडक्ट स्पेसची डेफिनेशन बघितली, प्रॉपर्टीज बघितली. ओके, तर आज आपण बघणार आहोत. फर्स्ट मला सांगा, आवाज येतो का क्लिअर आणि दिसतंय का, बोर्ड व्यवस्थित दिसतोय का? कमेंट करा फास्ट. ओके, तर एकदा डेफिनेशन लिहून घ्या आपली हिल्बर्ट स्पेसची. काल तर सांगितलीच आहे तुम्ही डेफिनेशन, पण जी आपली बुकमध्ये दिलेली ती डेफिनेशन आता बघू आपण. ओके, Hilbert space is a complex Banach space. Hilbert space is a complex Banach space. This is the board version. A Hilbert space is a complex Banach space whose norm arises from whose norm arises from whose norm arises from an inner product and inner product and inner product that is in which there is that is in which there is define a complex function, define a complex function xy of vectors, complex function xy of vectors x and y with the following properties. With the following properties. With the following properties. तीन प्रॉपर्टीज फक्त alpha x plus beta y z is equals to alpha x z plus beta y z. काल जसे आपण इनर प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज बघितल्या त्या सेम तशाच प्रॉपर्टीज. सेकंड आहे conjugate of xy is equals to yx is equals to yx. And third is inner product of xx is equals to x square. ओके, हे जे आहे या ऑर्डर पेयर नाही, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे जे आहे ते ऑर्डर पेयर नाही. ये तीन प्रॉपर्टीज आहे. अल्फा एक्स प्लस बीटा वाय झेड इज इक्वल्स टू अल्फा एक्स झेड प्लस बीटा वाय झेड. त्यानंतर एक्स वाय कॉन्जुगेट इक्वल टू वाय एक्स आणि एक्स एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ओके,
हे काय ऑर्डर पेअर नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हे प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्यानंतर काय होते, हिल्बर्ट स्पेस होते. म्हणजे एक कॉम्प्लेक्स बायनरी स्पेस हिल्बर्ट स्पेस केव्हा होईल, जेव्हा तीन प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करतात. आता कॉम्प्लेक्स बायनरी स्पेस म्हणजे काय, तुम्हाला माहिती बायनरी स्पेस म्हणजे काय. बायनरी स्पेस एक वेक्टर स्पेस आहे, ती काय नॉन लिनियर स्पेस आहे, फक्त तिचं फील्ड आधी तर काय घेतो आपण, कॉम्प्लेक्स घेतोय, म्हणून ती काय कॉम्प्लेक्स बायनरी स्पेस आहे. म्हणजेच काय, कोणत्या कुठल्या फील्डवर डिफाईन केलेली आहे ती वेक्टर स्पेस, तर कॉम्प्लेक्स फील्डवर. ओके, म्हणून ती काय कॉम्प्लेक्स बायनरी स्पेस. अशी कॉम्प्लेक्स बायनरी स्पेस जेव्हा ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते, तेव्हा तिला काय म्हणायचं, हिल्बर्ट स्पेस. ओके, तर ठीक आहे, बुकमध्ये पीडीएफ तुमच्याकडे आहे, पीडीएफ मध्ये 2-3 एक्झाम्पल दिलेले, त्याला प्रॉपर्टी सॅटिस्फाय करून बघा. ठीक आहे, नाही जमलं तर विचारा. प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायचे काल जसे केलं तसे सोपे आहे. आता आपण बघणार आहोत कोची सॉर्ट्स इनइक्वालिटी. खूप इम्पॉर्टंट इनइक्वालिटी हिचा यूज बऱ्याच ठिकाणी होतो. ठीक आहे, आता जे आहे थेरम सुरुवातीचे खूप सोपे थेरम, पॅरलेलोग्राम असेल, त्यानंतर पोलर आयडेंटिटी असेल, सोपे कन्सेप्ट. आधी कॉची सॉर्ट इनइक्वालिटी सुद्धा एक सोपी इनइक्वालिटी. ठीक आहे, पण यूज तिचा बऱ्याच ठिकाणी. एक्झाम्पल लिहून देईल मी, ती चेक पण होतील प्रॉपर्टी, पण तुम्हाला ती होमवर्कसाठी काय देतोय, तर तुम्ही प्रॅक्टिस करा. ॲटलिस्ट तुम्हाला प्रॉपर्टी तरी यूज करता आली पाहिजे. काय घ्यायचं एक्झाम्पलमध्ये, आता तुम्हाला फर्स्ट जी दिलेली L2N स्पेस दिलेली, L2N स्पेस. ओके, तर L2N स्पेस कशी डिफाईन केलेली, xy इज इक्वल्स टू समेशन I फ्रॉम 1 to n xi आणि yi कॉन्जुगेट. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय घ्यायची तुम्ही, परत म्हणा, सर सोडून दिलं, सोडून नाही दिलं तर सोडून पण देईल तुम्हाला, सोडून द्यायपेक्षा सोडून पण देईल, पण त्याच्यात काहीच नाही राहते. ठीक आहे, एकदम इझी. हेच प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायच्या फक्त. tan अल्फा x प्लस बीटा y इंटू झेड कॉन्जुगेट. फक्त मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं, ती प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल. सिमिलर टू 2 and 3 प्रॉपर्टीज. म्हणजे तुम्हाला फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, इन्व्हर्स स्पेसचे एक्झाम्पल विचारलं ना, एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, प्रॉपर्टी सॅटिस्फाय करणं सोपं. Cauchy sorts inequality. फंक्शनल अनालिसिस मध्ये 2-3 इनइक्वालिटीज येतात, ती एक इम्पॉर्टंट इनइक्वालिटी. याच्यानंतर येईल बेसलची इनइक्वालिटी, त्यानंतर 2-4 टॉपिक नंतर येईल, पण ही एक इम्पॉर्टंट इनइक्वालिटी. ओके, कोची सॉर्ट्स इनइक्वालिटीचा यूज बऱ्याच ठिकाणी तुम्ही नॉर्म डिफाइन करण्यासाठी करतात. ठीक आहे, if x and y are any two vectors, are any two vectors in a inverse space. Okay, if x and y are any two vectors in a inverse space, then mod of inner product of x y is less equal norm of x into norm of y. Okay.
दिलेलं स्टेटमेंट तरी तर शो करण्यासाठी आपल्याला दोन केसेस घ्यायचे, ठीक आहे. दोन केसेस घ्यायचे. फर्स्ट केस घ्यायची x इक्वल टू 0 आणि सेकंड केस घ्यायची x नॉट इक्वल टू 0. ओके, तर दोन्ही केस घेऊन आपण ही इनइक्वालिटी प्रूव्ह करणार, ठीक आहे. केस फर्स्ट केस घेतली x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 असेल तर काय होईल, देन आधी प्रॉपर्टी आहे इन्व्हर्स स्पेसची बहुतेक लिहून दिली काय, x 0 असेल किंवा 0 1 0 y असेल, ठीक आहे. दोन्ही इक्वल टू 0 असतात. x 0 असेल किंवा 0 y असेल, दोन्ही इक्वल टू 0 असतात फॉर ऑल x y बिलॉंग्स टू h. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. इथे यूज करणार आहे आपण. x इक्वल टू 0 घेतलं म्हणजेच मग नॉर्म ऑफ x इक्वल टू काय येतं, अंडर रूट इनर प्रोडक्ट ऑफ x with x that is equals to inner product of 0 with 0 that is under root 0 that is equals to 0. म्हणजे नॉर्म ऑफ x काय येणार आहे, x जर 0 घातलं तर नॉर्म ऑफ x सुद्धा काय येणार आहे, 0 येणार आहे. आपल्याला माहिती आहे नॉर्मल लिनियर स्पेसची प्रॉपर्टीज, ठीक आहे. सिमिलरली 0 y जर घेतलं तर ती प्रॉपर्टी नुसार काय येईल, that is equals to 0 for all y belongs to h. x equal to 0 असेल तर 0 y equal to काय राहील, 0 for all y belongs to h प्रॉपर्टी, ठीक आहे. मग आता दोन्हीच्या व्हॅल्यू पण त्याच्यात पुट केल्या तर काय येईल, norm of inner product of x y, x value is 0 म्हणजे 0y is equals to 0 for y belongs to h. आता फक्त याचा मॉड एक दिसतोय ना, मॉड याचा मॉड काय येणार मग, h व्हॅल्यू काय आहे 0 म्हणजे त्याचा मॉड सुद्धा काय येणार 0. that is equals to norm of x 0 आहे म्हणजे दोन्हीचा इनर प्रोडक्ट दोन्हीचा प्रोडक्ट सुद्धा काय 0 आहे म्हणजे that is equals to, ओके. म्हणजे केस फर्स्ट सॅटिस्फाय झाली. तिथे काय दिलेलं आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू दिलेलं आहे, ओके. म्हणजे इक्वल टू सॅटिस्फाय होतं इथे जर 0 असेल. म्हणजेच काय म्हणते आपल्याला, रिप्लाय काय मॉड ऑफ xy inner product of xy equal to 0 equal to norm of x into norm of y म्हणजे दोन्ही काय येत आहे, इक्वल येत आहे, ठीक आहे. केस फर्स्ट सॅटिस्फाय झाली. आता केस सेकंड बघायची. केस सेकंड काय घ्यायची, if x not equal to 0 x जर नॉट इक्वल टू 0 घेतला तर काय करता येईल, आता लेट z belongs to h घेतला, डिफाइंड बाय इन्व्हर्स स्पेसचा एक एलिमेंट घेतला z आणि तो कसा डिफाइन केला, z is equals to x minus inner product of xy into y upon norm of y square.
असा डिफाईन केला. ठीक आहे. त्याचा इनर प्रोडक्ट घेतला, इनर प्रोडक्ट ऑफ झेड विथ झेड. काही आता ते व्यवस्थित प्रॉपर्टी यूज करायचे. एक्स मायनस इनर प्रोडक्ट ऑफ एक्स वाय इंटू वाय अपॉन नॉर्म ऑफ वाय स्क्वेअर कॉमा एक्स मायनस वाय इनर प्रोडक्ट ऑफ एक्स वाय इंटू वाय अपॉन नॉर्म ऑफ वाय स्क्वेअर. आता हा इनर प्रोडक्ट घेताना बऱ्याच गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे समजून घेणं, की आता यांचं दोन्हीचं प्रोडक्ट कसं घ्यायचं. प्रोडक्ट जसं घेतो आपण ए मायनस बी, ए प्लस बी, ए मायनस बी ब्रॅकेटचं घेतो, किंवा इतर जे ब्रॅकेट असते त्याचं प्रोडक्ट जसं घेतो तसंच प्रोडक्ट घ्यायचं इथं. ठीक आहे. पण प्रोडक्ट घेताना काळजी काय घ्यायची, इनर प्रोडक्ट कशाचं कशासोबत येईल हे लय महत्त्वाचं आहे. स्केलर काय आणि वेक्टर काय ते समजणं गरजेचं आहे. आता बघा एक्स आणि एक्स दोन्ही पण वेक्टर आहे. ओके. मग याला याला मल्टिप्लाय केलं तर काय इनर प्रोडक्ट इज इक्वल्स टू इनर प्रोडक्ट ऑफ एक्स विथ एक्स. ओके. सेकंड आता x चा याला इनर प्रोडक्ट आहे, x याला मल्टिप्लाय होईल म्हणजेच काही मायनस. आता बघा इनर प्रोडक्ट ऑफ एक्स वाय तुम्हाला माहिती आहे का, इनर प्रोडक्ट जे आहे तुमचं ते कुठून कुठं जातं, x क्रॉस x टू f. ओके. नीट लक्ष द्या, इनर प्रोडक्ट कुठून कुठं डिफाइन केलेला आहे, x क्रॉस x टू f. हा तुमचा x क्रॉस x चा एलिमेंट आहे. ओके. मग याची इमेज काय मिळणार तुम्हाला, मॅप डिफाइन केल्यानंतर f मिळणार आहे. म्हणजे काय मिळणार आहे, स्केलर मिळणार आहे. म्हणजे तुमचा हा एलिमेंट काय आहे, स्केलर क्वांटिटी. ओके. मला तेवढं सांगितलं की हा एलिमेंट काय आहे, स्केलर क्वांटिटी. इनर प्रोडक्ट बघा आपण स्केलर क्वांटिटी बाहेर घेत असतो, म्हणजेच काय इनर प्रोडक्ट ऑफ एक्स वाय स्केलर क्वांटिटी. मग उरलं काय, हा x आणि हा y दोन्हीचे इनर प्रोडक्ट. ओके. आपण y स्क्वेअर हे समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आता नंतर या दोन्हीचे इनर प्रोडक्ट हे बघा, ही स्केलर क्वांटिटी, ही स्केलर क्वांटिटी, दोन्ही स्केलर क्वांटिटी बाहेर घ्यायच्या. ठीक आहे. मायनस इनर प्रोडक्ट ऑफ एक्स वाय अपॉन नॉर्म ऑफ वाय स्क्वेअर. तर हा वेक्टर आहे आणि हा वेक्टर आहे, म्हणजेच काय आहे, इनर प्रोडक्ट ऑफ वाय विथ एक्स. जसा क्रम असेल त्याच क्रमाने घ्यायचं, इनर प्रोडक्ट ऑफ वाय विथ एक्स. ठीक आहे. आता राहिला लास्ट काय, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. मायनस मायनस काय प्लस. ओके. मायनस मायनस प्लस. आता हा आणि हा दोन्ही काय आहे, ठीक आहे. हे बघा काही दोन्ही स्केलर आहे, म्हणजेच काय इनर प्रोडक्ट ऑफ एक्स वाय आणि इनर प्रोडक्ट ऑफ वाय वाय, इनर प्रोडक्ट ऑफ वाय वाय. ठीक आहे. आपण नॉर्म ऑफ वाय स्क्वेअर. हा झाला तुमचा इनर प्रोडक्टचा प्रोडक्ट कंप्लीट. इथपर्यंत समजलं, कमेंट करा फास्ट. समजलं कितपर्यंत, कसं घेतलं, काही समजत नसेल तर लगेच विचारा, किंवा दिसत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. बोला पटकन. समजलं का इथपर्यंत? या स्टेप मध्ये काय अडचण आहे का? ओके. तर बघा इनर प्रोडक्ट कसं घ्यायचं हे इम्पॉर्टंट आहे. कुठली क्वांटिटी स्केलर, कुठली वेक्टर हे महत्वाचं आहे बरं का समजलं. आता बघा हा इनर प्रोडक्ट म्हणजेच काय आहे, तर नॉर्म ऑफ झेड स्क्वेअर. ओके. हा इनर प्रोडक्ट म्हणजे काय, नॉर्म ऑफ झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा इनर प्रोडक्ट म्हणजे नॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर
आपण हिल्बर्ट स्पेसची लास्ट प्रॉपर्टी बघितली बघा, इनर प्रोडक्ट ऑफ एक्स विथ एक्स, तिथे राऊंड ब्रॅकेट असू किंवा हे ब्रॅकेट असू, दोन्हीचं मिनिंग इनर प्रोडक्ट होतं बरं का, तिथं ऑर्डर पेअर होत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर तिथे दिलेलं आहे राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्स, इनर प्रोडक्ट ऑफ एक्स विथ एक्स, तो म्हणजे काय नॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, मायनस आता इकडे बघा, आता याच्यातलं टर्म कॅन्सल होणार, मग ठीक आहे आता बघू इथे, इनर प्रोडक्ट ऑफ एक्स वाय इंटू एक्स वाय अपॉन वाय स्क्वेअर मायनस inner product of xy into inner product of yx upon y square plus last quantity काय आहे, inner product of xy with inner product of xy, हे बघा inner product of y with y म्हणजेच काय y square upon y square. आता बाय ऑब्झर्वेशन तुम्ही सांगू शकता कुठल्या टर्म कॅन्सल होतील, हे बघा y स्क्वेअर नॉर्म ऑफ y स्क्वेअर कॅन्सल होईल, ओरल काय एक मिनिट, लास्ट टाइपला काय अजून एकदा नॉर्मल मल्टिप्लाय पाहिजे असं, इथे नॉर्मल एक्स्ट्रा मल्टिप्लाय पाहिजे ना, हा बरोबर, सॉरी आता बरोबर आहे. ओके, समजलं फॉल्ट काय झालं, इथं मल्टिप्लिकेशन केलं तेव्हा डबल स्केलर होते दोन्ही यांची, तर दोन्हीच मल्टिप्लिकेशन डाऊन केलं होतं, आता बरोबर आहे. आता हा y स्क्वेअर नॉर्म ऑफ y स्क्वेअर कॅन्सल होईल, त्यानंतर हा मायनस आणि आपलं सी टर्म कॅन्सल होईल. ओके, हे दोन टर्म कॅन्सल करतील, म्हणजे उरल काय फक्त नॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर असं सांगत चालू, म्हणजे तुम्ही ऐकताय किंवा बघताय असं वाटलं मला कमी कमी. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर तुम्हाला माहिती आहे की नॉर्म ही नेहमी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असते. आपण प्रॉपर्टीज बघितली, नॉर्म ऑफ झेड स्क्वेअर काय येणार आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0.
काय येतं नॉर्म ऑफ z स्क्वेअर. आता नॉर्म ऑफ z स्क्वेअर काय आहे बाय प्रॉपर्टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बाय प्रॉपर्टी काय नॉर्म ऑफ z स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. नॉर्म ऑफ z स्क्वेअर इक्वल टू काय आहे नॉर्म ऑफ x स्क्वेअर मायनस इनर प्रोडक्ट ऑफ xy into yx अपॉन नॉर्म ऑफ y स्क्वेअर. ठीक आहे. तर एक स्टेप वाढून घेऊ आपण की नॉर्म ऑफ x स्क्वेअर मायनस नॉर्म ऑफ xy. आता याचं काय येतं कॉन्जुगेट ऑफ xy. सेकंड प्रॉपर्टी बघा आपली इन्व्हर्ट स्पेसची अपॉन नॉर्म ऑफ y स्क्वेअर अपॉन नॉर्म ऑफ y स्क्वेअर नॉर्म ऑफ z स्क्वेअर. आता बघा we know that norm of any element in Hilbert space is always greater than or equal to 0 किंवा नॉर्म लिनियर स्पेसची प्रॉपर्टी नॉर्म काय असते always greater than or equal to 0 असं म्हणजे नॉन निगेटिव्ह असते. बाय दॅट डेफिनेशन norm of z square is greater than or equal to 0 is equals to norm of x square minus xy conjugate. तुम्हाला माहिती तर z into z bar is equals to काय असतं नॉर्म ऑफ z स्क्वेअर असतं बरोबर. कॉम्प्लेक्सची प्रॉपर्टी तीच प्रॉपर्टी का आपल्याकडे नंतर काही नॉर्म ऑफ x mod of norm of sorry mod of xy आपलं इनर प्रोडक्ट ऑफ xy स्क्वेअर ओके अपॉन y स्क्वेअर. आता हा एक ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे हा इक्वल टू आहे म्हणजे हा सुद्धा काही ग्रेटर दॅन इक्वल टू 0 येईल. नॉर्म ऑफ x स्क्वेअर मायनस इनर प्रोडक्ट ऑफ mod of inner product of x with y square upon y square. ओके. आता काय केलं फक्त y स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करून आणि डिवाइड होईल मग तो इकडे आला तर काय 0 म्हणजे काय दॅट इज नॉर्म ऑफ x स्क्वेअर into नॉर्म ऑफ y स्क्वेअर minus inner product of xy square upon y square. ओके म्हणजेच काय मिळते आपल्याला y स्क्वेअर इकडे आणला 0 होऊन जाईल. म्हणजेच काय मिळते ही टर्म फक्त इकडे आणायची काय होईल नॉर्म ऑफ xy square is greater than or equal to norm of x square into norm of y square. हेच आपल्याला शो करायचं होतं. Hence ओके ही व्हॅल्यू तुमची 25 वॉट्स इलेक्ट्रिक. कुठली स्टेप काही समजली नसेल तर विचारू शकता. झालं असेल हिल्बर्ट स्पेस एक्झाम्पल आहे तेवढं शो करा तुम्ही 5 मिनिट आहेत आपल्याकडे. this space L to n with the inner product space with the inner product of the two vectors inner product of two vectors x is equals to
x1 x2 xn and y is equals to y1 y2 up to yn डिफाइन कैसे केलेला आहे डिफाइंड बाय inner product of xy is equals to summation I from 1 to n xi into y conjugate. तर तुम्हाला परत एकदा सांगतो इनर प्रोडक्ट फक्त त्या ब्रॅकेटने दाखवलं जाईल असं काही नाही स्क्वेअर ब्रॅकेट आपलं या ब्रॅकेटने पण दाखवलं जाऊ शकतो ठीक आहे प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या सॅटिस्फाय करायचे अल्फा x प्लस बीटा y z is equals to alpha xz plus beta yz okay second property reaching xy conjugate is equals to ys and third property x6 is equals to x square okay करा बरं पटकन तिन्ही प्रॉपर्टीज चेक तीन प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर ती इल्बर्ट स्पेस असेल दोनच मिनिटं राहिले कोणी करतंय ट्राय